आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी लवकरच 380 कोटींचे टेंडर मे 2027 पर्यंत मुंबईतील सर्व रस्ते कॉन्क्रीटचे करणार, तर बस खरेदीसाठी बेस्टला अतिरिक्त 450 कोटी रुपये। पुणे जिल्ह्यातील शाळांनी गणवेश आणि पुस्तक सक्ती करू नये, खासगी शाळांना जिल्हा परिषदेचा इशारा, सक्ती केल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येणार। पुढील वर्षी मे पर्यंत मुंबईत कॉन्क्रीट रस्ते, खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावे यासाठी प्रकल्पाचे 2 टप्पे, पहिला टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत तर दुसरा टप्पा मे 2027 पर्यंत पूर्ण होणार। मुंबईत मराठी शाळा टिकवण्यासाठी शिक्षक संघटनांचा पुढाकार, कांजूरमार्ग परिसरातील डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी संघटनेतील नेत्यांचा पुढाकार, डॉक्टर विशाल कडणे यांनी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला। आर्थिक तोट्यातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाला अनुदानाची गरज, बेस्ट उपक्रमाकडून मुंबई महापालिकेकडे वारंवार निधीची मागणी, कर्मचाऱ्यांची देणी, नवीन बस खरेदीसाठी सरसकट 4000 कोटींचं अनुदान देण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार। माजिवडा जंक्शन इथल्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीचं काम होणार। शनिवारी सकाळी 9 ते रविवारी सकाळी 9 पर्यंत पाणी बंद राहणार। पुणे शहर आणि परिसरात पुढील 3 दिवस उकाडा वाढणार, कमाल किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। वानखेडे स्टेडियमवर रवी शास्त्री स्टँडचं अनावरण, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं स्टँडचं अनावरण होणार। सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। धारावीबाबत फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, धारावी कोळीवाड्यांच्या सीमा ठरवण्यात येणार। विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांचे आदेश, 3 महिन्यात अहवाल सादर करणार।